गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, बाप्पाच्या आगमनाच्या दिवसांची आतुरतेने आपण सगळे वाट बघत असतो आणि बाप्पांचा आवडतो गोड म्हणजे मोदक. तर आज आपण बनवणार आहोत एकदम स्पेशल आणि युनिक म्हणजेच गुलकंद मोदक. हा मोदक फक्त खायलाच गोड नाही तर थंडावा देणारा, सुगंधी आणि बाप्पासाठी अगदी परफेक्ट प्रसाद आहे. तर चला लगेच सुरुवात करूया. सर्वात आधी आपण एक पॅन घेणार आहोत आणि त्यामध्ये 1 कप मिल्क पावडर आणि अर्धा कप दूध टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण गॅस चालू करून घेणार आहोत. आता यामध्ये 1/3 कप साखर घालून मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं सतत हलवत शिजवून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. गोड सुगंध येऊ लागला की त्यामध्ये पाव कप गुलकंद घालू. गुलकंद टाकताच मिश्रणाचा रंग आणि चव एकदम बदलून जाते. आता हे 2 मिनिटं शिजवून घेऊयात. यानंतर यामध्ये 1 ते 2 चिमूट लाल खायचा रंग आणि थोडीशी वेलची पावडर घालून हे पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. हे व्यवस्थितपणे मिक्स झालं की यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालूयात आणि हे सुद्धा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. हे सतत हलवत राहणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मिश्रण पॅनला चिकटू शकतं. आता यात आपण बारीक चिरलेले काजू आणि बदाम घालू आणि अजून 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊया. बस, आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण थंड करून घेणार आहोत. सारण थंड झालं की आपला आवडता मोदकाचा साचा घेऊ आणि त्याला थोडंसं तूप लावून घेऊ, त्यामुळे मिश्रण चिटकणार नाही. शक्यतो प्लास्टिकचा साचा घ्या जेणेकरून मोदक चिटकणार नाही. आता हे गुलकंदाचं सारण साच्यामध्ये व्यवस्थितपणे भरून दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून मोदकाला छान शेप येईल. तर इथे आपला गुलकंद मोदक तयार आहे. तुम्ही पाहू शकता याला किती छान शेप आला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे मोदकही तयार करून घेऊयात. वाह, सुंदर गुलकंद मोदक तयार झालेत. बाप्पासाठी हे मोदक एकदम खास दिसतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात. मित्रांनो, एवढे सोपे आणि झटपट तयार होणारे गुलकंद मोदक नक्की करून बघा. बाप्पालाही प्रसाद आवडेल आणि घरच्यांनाही खूप आनंद होईल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला गुलकंद मोदक कसे वाटले. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अजून खूप छान छान रेसिपी येणार आहेत. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपींसह. गणपती बाप्पा मोरया.